अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। मागच्या रविवारी प्रगट दिन असल्यामुळे आपल्या प्रवचनाचा एक खंड मध्ये जरा खंड पडला, पण काही हरकत नाही। बऱ्याच लोकांनी प्रगट दिनाचं पण प्रवचन ऐकलं। आता परत आपण प्रश्न उपनिषदाच्या संदर्भामध्ये आजपासून परत पुढचं चिंतन चालू करूया। मागच्या वेळेस आधीचं जे प्रवचन झालं त्यावेळेस 5व्या प्रश्नावरचे 6 मंत्र आपण त्याचा अभ्यास केला आणि शेवटच्या मंत्राच्या वेळेस आपण थांबलो। तेव्हा 5वा प्रश्न आणि 7वा मंत्र म्हणजे शेवटचा मंत्र हा इथून आपण आज प्रारंभ करूया। तेव्हा 7वा मंत्र काय म्हणतो ते बघू आपण। ऋग्भीरेतम यजुर्भीर अंतरिक्षम सामभिर्यत कवयो वेदयन्ते तमो ओंकारेणैवाय तनेनान्वेति विद्वान यत्तच्छांत मजरा अमृतयम भयम पश्चेन्ति। अन्वय असा आहे की ऋग्भीहि एतम यजुर्भीहि अंतरिक्षम समाभिहि तत्यत् कवयः वेदयन्ते विद्वान ओंकारेण एव आयतनेन तम अन्वेति यत्तत् शांतम अजरम अमृतम अभयम च परम इति। याचा आता शब्दशः अर्थ आपण अन्वय पाहिला। शब्दशः अर्थ काय आहे की एका मंत्राच्या उपासनेने उपासक जो आहे तो ऋचांच्या द्वारे ह्या मनुष्य लोकांमध्ये पोहोचल्या जातो। म्हणजे तो जीवात्मा अंतरिक्षात जिथे कुठे किंवा स्वर्गात जिथे कुठे असेल तो ओंकाराच्या एका मंत्राच्या एका पदाच्या मंत्राच्या उपासनेने तो पुन्हा एकदा मनुष्य देह धारण करून या भूलोकावर येऊन पोहोचतो। दुसरा मंत्र 2 मात्राच्या उपासना करणारा हा यजुश्रुतीद्वारा अंतरिक्षामध्ये चंद्रलोकापर्यंत पोहोचवला जातो। आता पहिली मात्रा झाल्यानंतर तो ऋग्वेदाचा संबंध त्याचा येतो आणि तो भूलोकामध्ये येतो। आणि 2 मात्राची जेव्हा उपासना करतो त्यावेळेस तो यजुर्वेदाद्वारे यजुर्वेद आणि यजुर्वेदाची श्रुती यांच्याद्वारे तो अंतरिक्षामध्ये चंद्रलोकापर्यंत पोहोचल्या जातो। त्यानंतर पूर्ण रूपाने ज्यावेळेस ओंकाराची म्हणजे तिन्ही मात्रा ज्यावेळेस परिपूर्णपणे त्याची उपासना होते म्हणजेच पूर्ण रूपाने ओंकाराची उपासना जो करणारा जो साधक आहे त्याला काय मिळतं तर सामश्रुतीद्वारा त्या ब्रह्मलोकामध्ये तो पोहोचविला जातो। ज्यास ज्ञानीजन जाणत असतात। विवेकशील साधक केवळ ओंकार रूपावर अवलंबून राहून त्यांच्याद्वारेच त्या परब्रह्म पुरुषोत्तमास प्राप्त करून घेतात। जो परमशांत जरारहित मृत्यूरहित भयरहित आणि सर्वश्रेष्ठ असा तो ब्रह्मलोक आहे। तेव्हा या मंत्राचा अर्थ आपण पाहिला। आता त्याचा आशय आणि नंतर थोडंसं विस्ताराने चिंतन पाहूया। तेव्हा या 7व्या मंत्रामध्ये 3रे 4थ्या आणि 5वा हे जे मंत्र आपण आधीचे पाहिले त्याचा जो काही आशय आणि भाव आहे त्याचंच इथे संक्षेपाने वर्णन करून ब्राह्मण ग्रंथाच्या वाक्यातून सांगितलेल्या ह्या संपूर्ण ज्ञानाचं इथे पुन्हा एकदा समर्थन केले गेले आहे। इथे आशय आणि भाव असा आहे की ओंकाराची एक मात्रा अर्थात एका अंगास लक्ष करून उपासना करणारे साधक हे ऋग्वेदाच्या ऋचा म्हणत मनुष्य लोकापर्यंत येऊन पोहोचतात। म्हणजे ज्यांना या भूलोकावर यायचंय आणि मनुष्य देह धारण करून पुन्हा एकदा परमेश्वर प्राप्तीची त्यांना तपस्या करायची आहे त्यांच्याकरता केवळ एक मात्रा ही पर्याप्त आहे। ओंकाराची एकाच मात्रेचा ज्यावेळेस तो उपासना करतो त्यावेळेस तो पुढे ऋग्वेदाच्या ऋचा म्हणण्यास समर्थ होतो। आणि ऋग्वेद म्हणजे पहिला वेद, या पहिल्या वेदाच्या ऋचा जेव्हा तो म्हणतो तेव्हा त्या ऋचाचा प्रभाव असा आहे की तो या भूलोकात मनुष्य देह धारण करून मनुष्य लोकात येऊन पोहोचतो। ऋग्वेदाचं वैशिष्ट्य असं आहे की ऋग्वेद आणि अग्नी यांचा परस्पर संबंध आहे आणि ऋग्वेद आणि अग्नी याचा भूलोकाशी संबंध आहे।
म्हणून भूलोकामध्ये जे ऋग्वेदाच्या ऋचा, आता ऋचा शब्द म्हणजे काय की ऋग्वेदामध्ये म्हटलेले गद्यात्मक मंत्र, कारण ऋग्वेदामध्ये काय आहे की गद्यात्मक आहे, म्हणजे तिथे त्यावेळेस दृष्टा ऋषींच्या समोर जेव्हा हे मंत्र दिसत होते त्यावेळेस त्यांच्या मुखातून जे बाहेर पडले मंत्र ते गद्य रूपात पडले, तिथे काव्य झालेलं नाहीये, आणि ते ऋषीच्या मुखातून पडल्यामुळे त्याला ऋग्वेद असं म्हटलेलं आहे. ऋग म्हणजे ऋषी आणि त्याच्यामध्ये ऋ आणि वाक असा शब्द आहे. तर ऋषींच्या वाणीच्या द्वारे सहजतेने अपौरुषीय अवस्थेमध्ये अत्यंत सहज भावामध्ये निरंकारी अवस्थेमध्ये जे मंत्र बाहेर पडतात आणि जे गद्यात्मक आहेत त्यांना ऋचा असं म्हटलेलं आहे. आणि त्या ऋचा ज्यावेळेस तो साधक म्हणतो त्यावेळेस तो अंतरिक्ष किंवा स्वर्गात असेल तर तिथून तो मनुष्य लोकात पोहोचतो आणि पुन्हा एकदा त्याला बळ मिळतं, पुन्हा एकदा त्याला परमेश्वर प्राप्तीची संधी उपलब्ध होते. जोपर्यंत तो स्वर्गात आहे, जोपर्यंत तो अंतरिक्षात आहे, तोपर्यंत तो विविध लोकांमध्ये केवळ भोग प्राप्त करत असतो. परंतु ज्यावेळेस ओंकाराच्या एकाच अंगाची उपासना, एकाच माताराची उपासना ज्यावेळेस करतो तेव्हा मात्र तो सहज नकळतपणे ऋग्वेदाच्या ऋचा म्हणत म्हणत ह्या भूलोकात येतो आणि तो मनुष्य देह प्राप्त करून परमेश्वराची उपासना, परमेश्वराला प्राप्त करण्याकरता आवश्यक असणारी तपस्या करण्यास तो समर्थ होतो. पुढे ह्याच्या पुढचा जो भाग आहे तो म्हणजे दोन मात्रा. तर जेव्हा दोन मात्राची उपासना केली जाते तेव्हा या जगताच्या उंचच उंच अशा वर स्वर्गीय ऐश्वर्यास लक्ष बनवून ओंकाराची उपासना करणारे जे यजुर्वेदाचे मंत्र आहेत, तिथे ऋचा म्हटलंय, इथे मंत्र म्हटलंय, तर हे यजुर्वेदाचे मंत्र म्हणून तो स्वर्गलोकात किंवा चंद्रलोकात जाऊन तो त्याला अतिशय दिव्य अशा प्रकारचे त्याला भोग प्राप्त होतात. आणि जो ह्या सर्वांमध्ये आता हे दोन मात्रेच्या उपासनेचा परिणाम काय सांगितला आहे की यजुर्वेदाचे मंत्र म्हणण्याची क्षमता निर्माण होऊन तो स्वर्गीय आनंद प्राप्त करतो आणि तो स्वर्गामध्ये जाऊन भोग प्राप्त करतो. पहिली जी आपण पहिली मात्रा फक्त जर केली तर ऋग्वेदाच्या ऋचा आणि भूलोकामध्ये स्थान आणि मनुष्य देह धारण करून परमेश्वराची तपस्या, दोन मात्रा केल्यानंतर तो स्वर्गीय आनंद घेण्याकरता दोन मात्राच्या ओंकाराच्या उपासनेने यजुर्वेदाचे मंत्र तो म्हणतो आणि त्याला दिव्य भोग प्राप्त होतात. आता तिसरा भाग की जो अ उ आणि म ह्या तिन्ही प्रकारच्या ज्या मात्रा आहेत या तिन्ही मात्राचा एका म्हणजे एक साथ तिन्हीचही पूर्ण एकत्र येऊन त्याची तिन्ही मात्राची ज्यावेळेस तो उपासना करतो तेव्हा काय होतं याचं वर्णन ह्या पुढच्या भागात केले की ह्याच्यामध्ये तो परिपूर्ण होतो आणि तो स्वतः आत्मस्थितीमध्ये जातो. तो सच्चिदानंद घनस्वरूपामध्ये पहिल्यांदा जातो. त्याची स्वतःची स्थिती ही ज्ञानस्वरूप होते, त्याची स्वतःची स्थिती ही चैतन्य रूप होते, त्याची स्वतःची स्थिती ही आनंद रूप होते. अशा त्या सच्चिदानंद स्वरूपामध्ये आत्मरूपामध्ये तो जातो आणि आत्मरूपामध्ये गेल्यानंतर जी ओंकाराची उपासना होते ती दिव्य असते. कारण त्या ओंकाराच्या उपासनेला परिपूर्णपणे त्याचा स्वीकार करण्याची ती क्षमता त्याच्यामध्ये येते आणि मग आत्मरूप झाल्यावर परमेश्वराला प्राप्त करण्याकरता ती ओंकाराची उपासना यथायोग्य होते आणि तो खरोखरच परमेश्वराला प्राप्त करतो. म्हणजे त्या ठिकाणी त्याची स्थिती कोणत्या वेदाशी संबंधित आहे तर तो सामवेदाचे गायनयुक्त मंत्र म्हणतो तो, म्हणजे तिथे गायन कला आलेली आहे आणि त्या गायन कलेमध्ये भक्ती आहे. म्हणजे पहिल्या दोन आणि तीन तर तिसरी जेव्हा तिन्ही मात्रा म्हणण्याची योग्यता ज्यावेळेस प्राप्त होते तेव्हा प्रथम तो आत्मस्वरूपात जातो, आपल्या सच्चिदानंद घनस्वरूपात जातो आणि त्या स्थितीमध्ये त्याच्यामध्ये भगवत भाव निर्माण होता, परमेश्वराला प्राप्त करण्याचा भाव निर्माण होतो आणि मुखातून सामवेदाचे मंत्र बाहेर पडतात. तर सामवेदाच्या मंत्राचं काय वैशिष्ट्य आहे तर त्या ठिकाणी गेयता आहे, गायन आहे आणि गायनातून भक्ती ही प्रभावित होते. आपण आता सुद्धा पाहतो
की एखाद्याने समजा अभंग हे अतिशय स्वरात जर म्हटले, त्याच्यामध्ये स्वर आहे, ताल आहे, या सर्वासहित जेव्हा ते अभंग म्हटल्या जातात तेव्हा त्याचा प्रभाव ह्या श्रवण करणाऱ्या भक्ताच्या अंतःकरणापर्यंत जातात. कारण तो स्वर आहे ना, त्या स्वरामध्ये प्रचंड शक्ती आहे आणि तो स्वर त्याला, त्या उपासकाला परमेश्वरापर्यंत घेऊन जाण्याकरता अतिशय प्रभावी असतो. एरवी त्याच्याकडे प्राणतत्व असतं आणि प्राणतत्वाचा संबंध त्या जीवाला केवळ कर्माचे भोग प्रदान करण्या इतकंच असतं. प्राणाची मजल तिथपर्यंत आहे. पण स्वर जे आहेत ना, हे प्राणशक्तीला ऊर्जा देऊन ते स्वर जे आहेत ते त्याला परमेश्वरापर्यंत पोहोचवण्याकरता समर्थ आहेत. आणि ह्या स्वराची निर्मिती जी झाली आहे ती गांधर्व विद्येमध्ये, तो गांधर्व वेद हा सामवेदाचा उपवेद आहे. तेव्हा त्या गांधर्व वेदामध्ये जी गांधर्व विद्या आहे ती विद्या हीच गायन विद्या आहे. आणि ह्या गायनाचा आधार घेऊन उ आणि म ह्या ओम ह्या ज्या रवाचा या गायनाच्या रूपामध्ये ज्यावेळेस उच्चारण होतं, त्याच्या विशिष्ट प्रकारचे स्पंदन जेव्हा त्यातून बाहेर येतात त्यावेळेस तो स्वर जो निर्माण होतो, तो स्वर हाच सामवेदाचा मंत्र ठरतो. आणि मग त्या सामवेदाच्या मंत्राचं सामर्थ्य असं असतं की त्या साधकाला तो ब्रह्मलोकामध्ये नेऊन पोचवतो आणि त्या ठिकाणी तो ज्ञानस्वरूप, चैतन्य स्वरूप, आनंद स्वरूप आणि भगवत भावस्वरूप होऊन तो परब्रह्म परमेश्वराला प्राप्त करून घेतो. हेच ओंकार साधनेचं अंतिम लक्ष्य आहे. म्हणून पहिली मात्रा जी आहे ती भूलोकामध्ये तुम्ही हे गद्यात्मक हे सगळं विवेचन हे ऋग्वेदामध्ये आहे. दुसरी मात्रा, दोन मात्रा एकत्र केल्या तर गद्यातून पद्यात जाता आणि तिथे छंदांचा संबंध येतो. छंद, व्याकरण, निरुक्त याचाच या ठिकाणी त्याचा संबंध येऊन तो त्याचे दिव्य भोग प्राप्त करण्याकरता स्वर्गात जातो. म्हणून दोन जेव्हा ओंकाराची मात्रा आहे तेव्हा स्वर्गामध्ये त्याचं स्थान आहे. आणि उ आणि म जेव्हा मचा संबंध आला की आनंदाचा संबंध. म ह्या अक्षराचा अर्थच मोद आहे. मोद, प्रमोद हे त्या म ह्या अक्षराचं प्रतीक आहे. तेव्हा जेव्हा मोद त्याला प्राप्त होतो त्यावेळेस तो आनंद स्वरूपात जातो. त्याच्या मुखातून ओंकारा स्वरयुक्त ओंकार बाहेर निघतो आणि त्या स्वरयुक्त ओंकारामुळे त्याला परब्रह्म परमेश्वर प्राप्त करण्याकरता एक अतिशय दिव्य गती मिळून तो ब्रह्मलोकामध्ये जातो. असं हे ओंकाराचं रहस्य आहे. म्हणून उ आणि म ह्या तिन्ही मात्राला एकत्र करून भाव अवस्था, म्हणजे इथे भाव अवस्था येते कारण त्याला स्वर प्राप्त होतात. म्हणून तिसऱ्या वेदामध्ये हे गायन येतं, म्हणजे गीत आहे. पद्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक पद्यामध्ये एक कविता किंवा काव्य म्हणता येईल आणि दुसरा प्रकार जे आहे तो गीत म्हणतो आपण. गीत म्हणजे ज्याला स्वरामध्ये गाता येतं त्याला गीत असं म्हणतो. तर त्याच्या मुखातून ओंकार हे गीत रूपात बाहेर येतं आणि ओंकाराला जेव्हा स्वर प्राप्त होतो तेव्हा त्याचे स्पंदन जे आहेत ते अत्यंत विलक्षण असून तो ओंकार त्या तपस्वी साधकाला हा ब्रह्मलोकात घेऊन जातो आणि तो पूर्णपणे अनासक्त होऊन ओंकाराच्या उपासनेद्वारे समस्त जगाचे हे आत्मरूप असलेले जे परब्रह्म परमेश्वराचं जे काही संपूर्ण स्वरूप आहे, जे तत्व आहे, त्या तत्वास तो प्राप्त होतो. आणि त्या तत्वाला एकदा त्यांनी प्राप्ती केली की मग मात्र त्याला परमशांती आणि सर्व प्रकारच्या विकाररहित अशी अवस्था येते. मग त्याला वार्धक्य येत नाही, कुठल्याही प्रकारची त्याला व्याधी येत नाही, त्याला मृत्यू येत नाही. तर तो अजन्मा अमर होऊन निर्भय होतो आणि सर्वश्रेष्ठ असलेल्या त्या परमपुरुषास तो प्राप्त होतो. असं हे ओंकाराचं जे काही त्यांनी तीन पदाबद्दल पुन्हा एकदा पुनरावृत्ती करून त्याचे जे महत्व सांगितलंय तर त्यामध्ये हे तीन वेदाचा संबंध सांगितला आहे. पहिलाच फक्त मात्राचा जेव्हा जप होतो त्यावेळेस तो ह्या भूलोकामध्ये येतो आणि भूलोकात आल्यानंतर तो परमेश्वर प्राप्ती करता तो त्या ठिकाणी त्याचा तो ज्या नादलहरी ज्या ओंकाराच्या पहिल्या पदामध्ये आहे जे स्पंदन त्या ठिकाणी निर्माण होतात ते स्पंदन जे आहेत ते पूर्ण संबंध शरीरामध्ये 24 तास
अखंड या पेशीमध्ये त्या ओंकाराचं स्पंदन हे तयार होतात आणि जप म्हणजे सारखे त्या स्पंदनामध्ये पेशींना टाकणे आणि ह्याच्यातून तो शाश्वत आनंद प्राप्त होणे. म्हणजे ह्या ठिकाणी तो ओंकार जो आहे ना, हा म्हणजे आता आधुनिक भाषेत सांगायचं झालं तर तुमचा जो DNA आहे तो जो मग्न झालेला आहे पूर्ण या उपजत वृत्तीमध्ये, तो सगळ्या भोगात जो मग्न आहे तिथून त्याला बाहेर काढलं जातं आणि तो आनंद स्थितीमध्ये प्रत्येक पेशीची स्पंदनं जी आहेत ते ओंकारमय होऊन तो आनंद स्थितीमध्ये येतो आणि मग तो परमेश्वराला प्राप्त करण्याची साधना ह्या भूलोकामध्ये या मनुष्य लोकामध्ये तो करतो. अशा प्रकारचं हा पुढचा भाग आहे. तेव्हा असा हा 7वा मंत्राबद्दल मी सांगितलं आहे आणि इथे हे 5वा जो प्रश्न आहे तो परिपूर्ण झाला आहे आणि ओंकाराच्या पूर्ण साधनेची या ठिकाणी परिपूर्ती केलेली आहे. असं आपण या उपनिषदाचे 5 प्रश्न असे पूर्ण केले आहेत. तेव्हा आता आपण 6व्या प्रश्नाकडे वळूया. आता 6वा प्रश्नाचा विषय थोडासा वेगळा आहे आणि तो प्रश्न कोणी विचारला, कशा प्रकारचा तो प्रश्न विचारला आणि त्याचे उत्तर काय दिले हे आपण आता या 6व्या प्रश्नामध्ये हा अंतिम 6वा प्रश्न अंतिम आहे. कारण 6 जे ऋषिकुमार गेले होते त्यातले 5 ऋषिकुमारांचे प्रश्न आणि उत्तर आपण पाहिले. आता हा अंतिम 6वा जो आहे तो ऋषिकुमार कोण आहे, त्यांनी प्रश्न काय विचारले आणि त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर काय दिलं हे आपण पाहूया. तेव्हा या 6व्या प्रश्नाचा पहिला मंत्र जो आहे तो हे असा आहे. अथ हैनम सुकेशा भारद्वाज पप्रच्छ भगवन् हिरण्यावः कौसल्यो राजपुत्रो माम उपेत्येत्तम प्रश्नम पृच्छत. काय प्रश्न आहे? षोडशकलम भारद्वाजम पुरुषम वेत्थ तमहम कुमारम ब्रुवम नाहमम मम वेद यद्य हमीम वेदेशम कथम ते नावक्षमिति समूलो वा एष परिशुष्यति योनृतं भिवदति तस्मान्नार्हाम्यनृतं वक्तुम सतूष्णे रथमारुह्य प्रवब्राज तत्वाम पृच्छते क्वासो पुरुष इति. अन्वय असा आहे की अथ ह एनम भारद्वाज सुकेशा पप्रच्छ भगवान कौसल्य राजपुत्र हिरण्यनाभ माम उपेत्य एतम प्रश्नम अपृच्छत भारद्वाज षोडशकलम पुरुषम वेत्थ तम कुमारम अहम अब्रुवम अहम इमं न वेद यदि अहम इमं अवेदीशत कथम न वक्ष्यति इति एषः वयः समूलः परिशुष्यति यः अनृतम अभिविदति तस्मात् अनृतम वक्तुम न अर्हामि सह तूष्णीं रथम आरुह्य प्रवव्राजत तमत्वां पृच्छामि असौ पुरुषः क्व इति. आता याचा मराठी शब्दशः अर्थ सांगून आपण विस्ताराने पुढे जाऊया की पुन्हा एकदा या प्रसिद्ध असलेल्या महात्मा पिप्पलाद यांना भारद्वाज पुत्र सुकेशा, आता 6वा ऋषीपुत्र आहे, त्यांनी असा प्रश्न विचारला. तर प्रश्न काय ते बघा. भगवान कौसल्य देशीय राजकुमार हा हिरण्यनाभने माझ्या समीप येऊन मला असा प्रश्न विचारला की हे भारद्वाज, काय तुम्ही 16 कला असणाऱ्या पुरुषास जाणता का? तेव्हा त्या राजकुमारास मी म्हणालो की मी अशा पुरुषास जाणत नाही. जर मी त्यास जाणत असतो तर मी तुला का सांगणार नाही? तो मनुष्य निश्चितच मुळासहित सर्वथा सुकलेला होऊन नष्ट होतो जो असत्य बोलतो. त्यामुळे मी असत्य बोलणारा नाही आणि त्यासाठी मी खोटे बोलण्यास समर्थ नाही. आणि म्हणून मी त्या राजकुमाराला असं स्पष्ट उत्तर दिलं की माझं उत्तर ऐकून तो असं उत्तर दिलं की मला हे माहिती नाही असं उत्तर दिलं. तेव्हा ते ऐकून अतिशय शांतपणे तो रथावर आरूढ झाला आणि तिथून निघून गेला. आणि त्यामुळे तो प्रश्न माझ्या मनात राहिला आणि म्हणून मी आपणास विचारत आहे की तो 16 कलांना जाणणारा पुरुष कोण आहे, कुठे आहे, त्याचं वर्णन करून मला सांगा, हा प्रश्न आहे. आता त्याचा आशय मी सांगतो की ह्या मंत्रामध्ये सुकेशा ऋषीने आपल्या
अल्पज्ञता आणि सत्य भाषणाचे महत्व करत 16 कला असणाऱ्या पुरुषासंबंधी पिपलाद ऋषींना प्रश्न केला आणि तो म्हणाला की भगवान, एकदा कोशल देशाचे राजकुमार हिरण्यनाभ माझ्या समीप आला आणि त्याने मला विचारले की हे भारद्वाज, काय तुम्ही 16 कला असणाऱ्या पुरुषाविषयी जाणत आहात का? तेव्हा मी त्या स्पष्ट सांगून दिले की भाऊ, मी त्यास जाणत नाही आणि जर जाणत असतो तर मी तुम्हाला त्याच्याविषयी अवश्य सांगितले असते. न दाखविण्याचे कारण नाही. तुम्ही आपल्या मनात असे अजिबात समजू नका की मी काहीतरी बहाणा करून तुम्हाला तुमच्या या प्रश्नास टाळत आहे, कारण की मी खोटे बोलत नाही. खोटे बोलणाऱ्याचे तर मूलच्छेद होऊन हे त्याचा सर्वनाश होत असतो. अशा या असत्य बोलणाऱ्या लोकास त्याला इहलोक आणि परलोकात सुद्धा प्रतिष्ठा प्राप्त होत नाही आणि म्हणून मी असत्य बोलत नाही. माझ्या या निवेदनाचे त्यांनी श्रवण केले आणि तो राजकुमार चुपचाप रथावर आरूढ होऊन जसा आला होता तसाच तो परत गेला. आता मात्र हा प्रश्न माझ्या मनात राहिलेला आहे आणि म्हणून मी आपल्याद्वारे त्या 16 कला असणाऱ्या पुरुषाचे तत्व जाणू इच्छितो. तेव्हा कृपया मला दाखवा की तो 16 कला असणारा पुरुष कोठे आहे आणि त्याचे स्वरूप काय आहे. तर असा हा प्रश्न आहे. तुम्हाला सगळ्यांना त्या प्रश्नाचा अंदाज आलेला आहे की नेमका प्रश्न काय विचारला, की त्याला त्या राजकुमारांनी प्रश्न विचारला की भारद्वाज ऋषिकुमार म्हणजे हे ज्ञानीच असतात असं गृहीत धरून त्यांनी त्याला प्रश्न विचारला की 16 कला असणारा पुरुष म्हणजे काय आहे आणि त्या 16 कला काय आहेत त्याच्या संबंधी तुम्ही मला सर्व ज्ञान द्या. परंतु ह्याने ज्ञानाचा दंभ केला नाही. अलीकडच्या काळामध्ये लोकांना काहीच माहिती नसतं, पण ते दंभ करून ते काहीतरी सांगत असतात. तर तो प्रकार त्या ऋषिकुमारात नव्हता आणि म्हणून त्यांनी स्पष्ट सांगितलं की हे ज्ञान मला नाही आणि म्हणून मी तुम्हाला काहीही सांगू शकत नाही. पण ऋषिकुमार कसे असतात की आपल्याला एखाद्या गोष्टीचं ज्ञान नाही असं लक्षात आलं तर ते ज्ञान आपण कुठून तरी प्राप्त केलं पाहिजे, अशा प्रकारची त्यांच्या अंतःकरणामध्ये तो भाव निर्माण होतो. उत्कटता असते की आपल्याला हे ज्ञान झालंच पाहिजे आणि म्हणून तो प्रश्न तेव्हापासून त्या राजकुमाराच्या त्या ऋषिकुमाराच्या मनामध्ये राहिला आणि म्हणून हा ऋषिकुमार जो आहे तो ह्यांना प्रश्न विचारतो महर्षी पिपलादना की मला हा प्रश्न आजपर्यंत जो आहे अनुत्तरित राहिलेला आहे, म्हणून मला तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. असा हा 6वा प्रश्न आहे. आता आपण पुढे काय आहे ते पाहूया. दुसऱ्या मंत्रामध्ये पुढे असं म्हणतात की तस्मै स होवाच इहैवान्तः शरीरे सौम्य स पुरुषो यस्मिन्नेताः शोकशकलाः प्रवन्तीति. अन्वय असा आहे की तस्मै सह ह उवाच सौम्य इह अंतः शरीरे एव सह पुरुषः यस्मिन् षोडशकलाः प्रभवन्ति इति. असं त्या यांनी महर्षी ऋषींनी काय सांगितलं आहे तर त्याचा शब्दशः अर्थ असा आहे की त्या प्रश्नावर हे सुप्रसिद्ध पिपलाद महर्षी बोलले की हे प्रिय, येथे ह्या शरीरामध्येच तो पुरुष आहे ज्याच्यामध्ये हे 16 कला प्रगट होतात. म्हणजे त्याचं उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर देताना अशी सुरुवात केली आहे की हे तुला मी निश्चित सांगतो की तो 16 कला असणारा जो पुरुष तो दुसरी तिसरीकडे कुठेही नसून तो ह्या तुझ्या शरीरातच आहे. या मानवी शरीरामध्येच तो पुरुष जो आहे तो 16 कला घेऊन तो प्रगट होत असतो. तेव्हा आता विस्ताराने याचा आपण आशय पाहूया की आता ह्या मंत्रामध्ये त्या 16 कला असणाऱ्या पुरुषाचे संकेत मात्र रूपक केले गेले आहे. महर्षी पिपलाद म्हणतात की प्रिय सुकेशा, ज्या परमेश्वरापासून 16 कलांचा समुदाय
संपूर्ण जगतरूप त्या विराट शरीराची उत्पत्ती झाली, तोच हा पुरुष आहे. आणि त्यांना शोधण्यासाठी अन्य कोणत्याही ठिकाणी जाणे आवश्यक नाही. ते तर आमच्या शरीरातच विराजमान आहेत, असं हे उत्तर आहे. तेव्हा भाव त्याचा असा आहे की जेव्हा मनुष्याच्या हृदयामध्ये परमात्म्यास प्राप्त करण्यासाठी उत्कट अभिलाषा जागृत होते तेव्हा तो परमात्मा त्यास तेथेच त्याच्याच हृदयामध्ये प्राप्त होऊन जातात. आता हा कोण आहे त्यांनी सांगताना त्यांनी सांगितलं की परमेश्वराचा पहिला जो आविष्कार आहे तो विराट पुरुषामध्ये आहे. आणि तो विराट पुरुष जो आहे तो परमात्माच आहे. आणि तो विराट पुरुषामध्ये ह्या 16 कला या त्या ठिकाणी असतात. तर तो विराट पुरुष आणि त्या 16 कला ह्या आपल्यामध्ये जशाच्या तशा आहेत. जसा तो विराट पुरुष आहे तसाच हा मनुष्य आहे. आणि ह्या मनुष्य देहामध्ये तो पुरुषही आहे आणि त्या पुरुषाच्या 16 कलाही आहे. आणि त्या प्राप्त करण्याचा प्रयत्न जेव्हा मनुष्याने केला, जेव्हा त्याची उत्कट अभिलाषा झाली आणि तो जागृत झाला परमेश्वर प्राप्ती करता, तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की हा परमात्मा इकडे तिकडे कुठेच नसून आपल्या हृदयातच आहे. हे त्याच्या लक्षात आलं. तेव्हा असा तो पुरुष आणि अशा त्या 16 कला कशा आहेत त्याचं उत्तर द्यायला इथे त्यांनी प्रारंभ केलेला आहे. तेव्हा या 16 कलाचा उत्पादक सुद्धा तो परमात्माच आहे. आणि तो परमात्मा तुमच्यामध्येच आहे, तो हृदयामध्येच आहे आणि तुमच्या शरीरातच त्या 16 कला आहेत, असं हे उत्तराची प्रारंभ आहे. तेव्हा पुढे तिसऱ्या मंत्रामध्ये काय म्हणतात ते बघा, की त्या परब्रह्म पुरुषोत्तमाचे जे तत्व आहे ते तत्व समजवण्यासाठी संक्षेपाने आधी त्यांनी इथे सृष्टी क्रमाचं वर्णन केलेलं आहे. सृष्टी कशी निर्माण झाली. आता विराट पुरुषाचा ज्यावेळेस आपण विचार करतो तेव्हा त्याच्यामध्ये सृष्टी सृजन रहस्य सांगायला सुरू होतात की ही सृष्टी कशी निर्माण झाली, ती क्रमाक्रमाने कशी निर्माण झाली. इथून त्याचं आपल्याला अध्ययन करणं आवश्यक आहे. आणि त्याच्यानेच आपल्याला ते परब्रह्म परमेश्वराचं तत्व अंतिम हे समजू शकतं. म्हणून त्यासाठी सृष्टीक्रमाचं इथे वर्णन केलेलं आहे. तेव्हा पिपलाद ऋषी या मंत्रात असं म्हणतात, स इक्षाम चक्रे कस्मिन्न ह उत्क्रांत उत्क्रांतो भविष्यामि कस्मिन्वा प्रतिष्ठिते आणि प्रतिष्ठास्याम इति. अन्वय असा की सह इक्षाम चक्रे कस्मिन् उत्क्रांते अहम उत्क्रांतः भविष्यामि वा कस्मिन् प्रतिष्ठिते प्रतिष्ठास्यामि. त्याचा शब्दशः अर्थ असा की त्याने असा विचार केला की शरीरातून कोणाच्या निघून जाण्यावर मी देखील गेल्यासारखे होऊन जाते, असा त्यांनी विचार केला. कोणी? त्या परमात्म्याने विचार केला. कशाबद्दल? त्या शरीराबद्दल. काय विचार केला आणि त्याला काय त्याच्या मनासमोर कुठले विचार आले? तर मी निघून गेल्यानंतर असा कोण आहे बरं का. प्रश्न असा की मी देखील निघून गेल्यासारखे होऊन जातो हे सांगितलं. आणि त्या ठिकाणी असं म्हटलं की हा कोणत्या शरीरामध्ये स्थित राहिल्याने मी देखील या शरीरात राहतो. असा कोणतं तत्व आहे की जे तत्व या शरीरात राहिल्यावर मी देखील या शरीरात राहतो आणि ते तत्व जर या शरीराच्या बाहेरून गेलं तर मीही या शरीरातून बाहेर जातो. असं तत्व कोणतं आहे असा विचार परमेश्वराने केला. तेव्हा त्याचा आशय असा आहे की महासर्गाच्या पूर्वी जगताची रचना करणारे परब्रह्म परमेश्वरांनी असा विचार केला की मी ज्या ब्रह्मांडाची रचना करण्याची इच्छा करत आहे त्यामध्ये असे एक कोणते तत्व टाकल्या जाईल की ज्याच्या कारणाने शरीरात न राहिल्याने मी सुद्धा तेथे देखील त्या शरीरात राहू शकणार नाही आणि अर्थात माझी सत्ता स्पष्ट रूपाने व्यक्त होणार नाही आणि ज्याच्या राहण्याने माझी सत्ता अत्यंत स्पष्ट प्रतीत होऊन राहील. आता त्या तत्वाचा विचार चालू आहे की असं कोणतं तत्व आहे की ज्या तत्वामध्ये राहिल्यानंतर परब्रह्म परमात्माही त्या देहामध्ये येतो आणि ते तत्व जर निघून गेलं तर परब्रह्म परमेश्वर सुद्धा या देहातून निघून जातो.
तर असं कोणतं चक्र आहे, असं कोणतं तत्व आहे, याचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. तेव्हा त्या तत्वाचाच विचार करताना इथे विश्वारंभी तो पुरुष हा एकटाच, म्हणजे तो परमात्मा एकटाच होता, बाकी काहीच नव्हतं. आणि जसं नवीन मंत्रिमंडळ येताना एकटा मुख्यमंत्री किंवा एकटा पंतप्रधानच आधी शपथ घेतो आणि त्याच्यानंतर मात्र मग सगळे मंत्रिमंडळाचे सदस्य जसे शपथ घेतात, तर त्या जोपर्यंत तो मुख्य मनुष्य त्या पदावर आहे तोपर्यंतच ते बाकीचे सगळे मंत्री त्या पदावर असतात. आणि त्या मुख्य माणसाने राजीनामा दिला की ते मंत्रिमंडळ जे आहे बरखास्त होतं. हे जसं आपल्याला प्रत्यक्ष अनुभव येतो, त्याच प्रकारे असं जे तत्व कोणतं आहे की ज्या तत्वामुळे ह्या 16 कला आणि तो परमात्मा सुद्धा या त्या त्या ठिकाणी असतो आणि ते तत्व निघून गेल्यानंतर कोणीही तिथे राहत नाही, असं काय आहे. तेव्हा या तिन्ही देवाच्या नावे हा जो काही आपण विस्ताराने अध्ययन करतो, तर ते अध्ययन आपल्याला या ठिकाणी करायचंय. आणि ते चिंतन जे आहे हे पुढच्या 4थ्या मंत्रामध्ये हे केलेलं आहे. तेव्हा इथे पुढचा मंत्र असा आहे की सप्राणम सृजत प्राणात श्रद्धा खम वायुर ज्योतिर आपः पृथ्वीर इंद्रियम मनो मनोन्नम मन्नान विद्वीर्यम तपो मंत्राः कर्मलोका लोकेषु च नामच. अन्वय असा आहे की सहप्राणम असृजित प्राणात श्रद्धा खम वायु पृथ्वी मनः इंद्रियम अन्नम अन्नात वीर्यम तपः मंत्राः कर्म च लोकाः च लोकेषु च नाम. तेव्हा त्याने असा विचार केला, याचा अर्थ असा आहे या अन्वयाचा की त्याने म्हणजे परमेश्वराने असा विचार केला की सर्वप्रथम त्यांनी प्राणाची रचना केली आणि त्या प्राणाच्या रचनेनंतर त्यांनी श्रद्धेच उत्पन्न केले. आणि त्यानंतर क्रमशः आकाश वायू तेज जल आणि पृथ्वी हे 5 महाभूते ही प्रगट झाली. आणि त्याच्यानंतर पुढे मन बुद्धी चित्त अहंकार आणि दशेंद्रिय इत्यादीची उत्पत्ती झाली. आणि त्यानंतर अन्न निर्माण झाले, पुढे अन्नाने वीर्य निर्माण झाले आणि त्यानंतर तपश्चर्या आणि नाना प्रकारचे मंत्र, नाना प्रकारचे कर्म आणि त्याचे फलस्वरूप भिन्न भिन्न लोकांची निर्मिती व त्यांच्यामध्ये या नामांची रचना झाली, असं या ठिकाणी हा 4था मंत्र म्हणतो. म्हणजे परब्रह्म परमेश्वराने सर्वप्रथम सर्वांचे प्राणरूप सर्वात्मा हिरण्यगर्भास बनवले. हिरण्यगर्भ म्हणजेच ब्रह्मदेव, त्यास प्रथम त्यांनी बनवले. आणि त्याच्यानंतर शुभकर्मामध्ये प्रवृत्त करणारी ही श्रद्धा निर्माण केली. आणि या श्रद्धेबरोबरच आस्तिक बुद्धी सुद्धा ही प्रगट झाली. आणि त्याच्यानंतर क्रमशः हे शरीराचे जे उपादानभूत शरीर ज्याच्यानी बनलेलं आहे असे हे पंचमहाभूत म्हणजे आकाश वायू तेज जल आणि पृथ्वी या 5 भूतांची सृष्टी तयार झाली. आणि या 5 महाभूतांचे कार्यच हे संपूर्ण ब्रह्मांड आहे. आणि या 5 महाभूतानंतर परमेश्वराने पुढे मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे अंतःकरण चातुष्ट जे आहे या 4 समुदायारूपी अंतःकरणाची परमेश्वराने रचना केली. आणि त्यानंतर या विषयाचं ज्ञान आणि त्या संबंधातलं असलेलं कर्म या संबंधी 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय उत्पन्न केले. आणि त्यानंतर प्राण्याच्या शरीराच्या स्थितीसाठी अन्नास निर्माण केले आणि अन्नाच्या द्वारे बलास निर्माण केले, बलयुक्त सृष्टी निर्माण केली. आणि त्यानंतर अंतःकरण आणि इंद्रियांचे संयमरूप तपाचा प्रादुर्भाव केला. आणि या उपासनेसाठी भिन्न भिन्न मंत्राची ही योजना केली. अंतःकरणाच्या संयोगाने इंद्रियाद्वारे केलेल्या जाणाऱ्या कर्माची निर्मिती केली आणि त्याचेच भिन्न भिन्न फलरूप लोकांची रचना केली आणि त्या सर्वांचे नामरूपाने ही रचना केली. अशा प्रकारे 16 कलेने युक्त
या ब्रह्मांडाची रचना करून जीवात्म्यासहित परमेश्वर स्वतः याच्यामध्ये प्रविष्ट होऊन गेले आणि त्या कारणाने त्या 16 कला असणारे पुरुष असे त्यांना म्हटल्या जाते, असं हे वर्णन केलंय. आणि पुढे म्हणतात ते की आमचं हे मनुष्य शरीर देखील ब्रह्मांडाचेच एक छोटे रूप आहे आणि त्या कारणानेच परमेश्वर ज्या प्रकारे या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आहे अगदी त्याच प्रकारे आमच्या या शरीरात पण तो परमात्मा आहे आणि या शरीरात पण ह्या सर्व 16 कला राहत असतात. तेव्हा त्या हृदयस्थ परम देव पुरुषोत्तमा जाणून घेणे हाच या 16 कलांना जाणून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये ह्याचं प्रयोजन आहे. म्हणून 16 कलांना जाणून घ्या आणि त्याच्याच माध्यमातून परमात्म्याला जाणून घ्या असा संदेश या श्लोकामध्ये सांगितलेला आहे. तेव्हा ह्या ठिकाणी हा जो प्रथम प्राण निर्माण केला, प्राणापासून श्रद्धा निर्माण केली, श्रद्धेपासून आकाश, आकाशापासून वायू, वायूपासून ज्योती, ज्योतीपासून आप, आपपासून पृथ्वी आणि पुढे मन, अन्न, अन्नापासून वीर्य, तपश्चर्या करणारे मंत्र, तपस्या आणि लोकांमध्ये नामरूप धारण केले असा हा अर्थ या रुचेचा आहे. तेव्हा भगवान पिप्पलाद म्हणाले की पुरुषाने प्रथम प्राणाची, पुरुष म्हणजे या ठिकाणी परमात्मा, या पुरुषोत्तम असं म्हणता येईल, त्या पुरुषोत्तमाने प्रथम प्राणाची निर्मिती केली. प्राणात ज्ञान, बुद्धी, श्रद्धा, भक्ती, उपासना असे विविध मार्ग त्यात टाकले आणि त्यावरून प्राणाचे अस्तित्व हे परिचित व्हायला लागले. प्राणापासून अंब निर्माण केले, अंब म्हणजे आकाश, आणि आकाशापासून वायू, वायूपासून तेज, तेजापासून आप, आपापासूनच पृथ्वी आणि त्यापासून उद्भिज अन्न, अन्नापासून वीर्य, वीर्यापासून प्रजा, प्रजेचे प्रयत्न म्हणजे साधना किंवा तपश्चर्या आणि तपश्चर्याचे मंत्र, मंत्रातून कर्म, कर्म विभागणीतून जे लोक किंवा चातुर्वर्ण्य निर्माण झाले व त्यात नाम निर्माण झाले. बऱ्यावाईट कर्माप्रमाणे त्याचे नाव तसे प्रसिद्ध पाहू लागले आणि त्या सर्व पदार्थांना व्याकरणात नाम असं म्हणतात. तेव्हा नावात काय काय नाही याची चर्चा होऊ लागली आणि पदार्थांना गुण चिकटले गेले, तसेच पुरुषालाही चिकटले गेले आणि या गुणातूनच भावनिर्मिती झाली, भावातूनच रसनिर्मिती झाली आणि अशी एक न संपणारी मालिका ही निर्माण झाली. याचे मूळ कारण हा पुरुष आणि त्याची शक्ती आहे आणि त्याचा हेतू आणि त्याचा संकल्प, त्याचे तपश्चर्या, या सर्व पदार्थ व भाव आणि पदार्थ याला विश्वाचा पसारा असं म्हटलं जातं. तेव्हा आधी प्राण निर्मिला व नंतर तो ज्ञानमय झाला. मुंगीपासून हत्तीपर्यंत सर्वांना प्राण आहे, ते सजीव आहेत, त्यांना स्वतःचे अन्नाचे व पोषणाचे ज्ञान ज्ञान असते. इंद्रियाचा जो जाणीवपूर्वक उपयोग करतात आणि ते स्वतःचे संरक्षण करतात, हे ज्ञान त्यांना प्राणच देत असतो. अन्न निर्माण होते, अनेक जातीचे त्याचे घटक वेगवेगळे असतात. रस, वीर्य, विपाक, प्रभाव वेगळा वेगळा असतो आणि यापासून सप्तधातूची निर्दोष ही त्रिदोषांची उत्पत्ती होते. वीर्यापासून प्रजा उत्पन्न होते, त्या श्रद्धेच्यामुळे, तपामुळे व मनाचे सामर्थ्य स्वतःचे संरक्षण करणारा मंत्र निर्माण करतात आणि मनामुळे इंद्रिय निर्माण होतात, ते ज्ञान मिळवतात, त्याला अनुसरून कर्मे करतात, त्याचे फलही मिळते आणि ते सात्विक, राजस, तामस असते असे हे गुण झाले. आणि त्यानंतर त्यानुसार पुनर्जन्म आला, त्याला विश्वचक्र म्हणतात. उंचीवर केलेल्या खुर्च्याखाली देहधारणेचे चक्र सतत सुरू होते आणि उंचीवर जाणे म्हणजे नावलौकिक करणे व प्रसिद्धी मिळवणे, काही सिद्धीही मिळवणे हे त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. अशा प्रकारे या संबंध मंत्राचा आशय आणि अर्थ आहे. म्हणून या ठिकाणी 4 मंत्र झालेले आहेत आणि पुढचे 4 मंत्र जे आहेत ते येणाऱ्या रविवारी आपण पाहूया आणि ह्या सर्व तपस्येचा प्रभाव हा परमेश्वर प्राप्तीसाठी कसा कसा होतो, त्याचा प्रवास कसा कसा आहे याच्याबद्दलचं आपण अंतिम पुढच्या रविवारी सगळं पाहून हा 6वा प्रश्न जो आहे तो संपवूया.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।